पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मोनोरेलमधून 1.25 तासानंतर प्रवाशांची सुटका। आतापर्यंत 300 पेक्षा जास्त प्रवाशांची सुटका केल्याची मोनोरेल प्रशासनाची माहिती। मोनोरेलमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। घटनेची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही मोनोरेलमधील अडकलेल्या प्रवाशांसोबत संपर्क। 1.5 तास मोनोरेलमध्ये अडकलेले TV9 मराठीचे प्रतिनिधी सागर शिंदे सुखरूप बाहेर। वेळोवेळी सागर शिंदेंकडून मोनोतील प्रत्येक घटनाक्रमाची अपडेट। कर्मचाऱ्यांनी सांगूनही मोनोरेलमध्ये अधिक प्रवासी चढले। 105 टन कॅपॅसिटीच्या मोनोरेलमध्ये 109 टन प्रवासी असल्याने इलेक्ट्रिक सप्लाय बंद झाला। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण। ठाणे, पालघर, नवी मुंबई, साताऱ्यासह पनवेलमधील शाळांना सुट्टी। पावसाच्या अलर्टमुळे रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शाळा बंद राहणार। सकाळपासून खोळंबलेली लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात। ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा दिवसभर विस्कळीत। घरी पोहोचण्यासाठी नागरिकांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। वसई, विरार, नालासोपारा, पालघरमध्ये पावसाचा कहर। वसईच्या मधुवन परिसराला नदीचं स्वरूप। 4 चाकी गाड्या पाण्याखाली, रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी। कुर्ल्याच्या LBS रोडवर कमरेहून अधिक पाणी। वाहन चालकांसह नागरिकांची मोठी तारांबळ। NDRF कडून सखल भागातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। वसईच्या सारजामोरी गावात पूरस्थिती। NDRF पथकाकडून बचाव कार्य। आतापर्यंत 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मिठागरमध्ये अडकलेल्यांनाही सुरक्षित बाहेर काढलं। ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वेची सेवा विस्कळीत। कुर्ल्यात MSFच्या जवानांनी लोकांना ट्रेनमधून शिडी टाकून सुरक्षितरित्या खाली उतरवलं। राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं नुकसान। नांदेडमध्ये 8 जणांचा मृत्यू। तातडीनं शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदीची पाहणी। मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी 3.9 मीटर वाढली। क्रांतीनगर, कुर्ला परिसरातील सुमारे 350 नागरिकांचं स्थलांतर। नवी मुंबईतही पावसाचा धुमाकूळ। महापेमध्ये रस्ते जलमय। पाण्यात अडकलेली बस बाहेर काढताना चालकाची कसरत। आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर। सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व। श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्यानं BCCIवर टीकेची झोड। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।